म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावं म्हणजे काय, त्याच्या हात अक्षरशः हात घेणं नाहीये, तर त्या हातामध्ये जी वृत्ती आहे देण्याची, ती वृत्ती आपण धारण करायला. गणित ज्यांना समजतं ना, ते लोक कधीही देण्यासाठी किंचितही विचार करत स्वभावामध्ये, नेचरमध्ये. बँगलोर आश्रम मध्ये त्यावेळेस आपले सगळे सत्संग गुरुदेवांच्या सोबतचे त्या विशालक्षी मंडपामध्ये व्हायचे, आणि असं भरगच्च सगळा हॉल भरलेला आहे, गुरुदेव बसलेले आहेत. आणि ज्यावेळेस गुरुदेव काही ज्ञान सांगतात, तो लोक आपला जीव सगळा कानामध्ये आणून ते ऐकत असतात. मग त्यांची अशी अपेक्षा असते की आता कुठलंच डिस्टर्ब व्हायला नको, कुठलाच व्यत्यय यायला नको, केवळ गुरुदेव, ज्ञान आणि आपण, एक भाव त्यांचा असतो. आणि असं सगळं सुरू होतं. खूप सुंदर ज्ञान सत्र सुरू होतं, लोक बसलेले होते. आणि तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळेस गुरुदेव त्या व्यासपीठाकडे येत असतात, तर लोक रस्त्यामध्ये भेटून दर्शन घेतात, काही त्यांना गिफ्ट देतात, काही मिठाई देतात, काही चॉकलेट, असं काय काय कोणाचा काय भाव असतो. कोणी फुलं देतात, कोणी वस्त्र देतात चांगले. तर हे सगळं कलेक्ट केल्यानंतर ते सगळं त्यांच्या बाजूला असलेल्या त्या स्टूलवर ठेवलेलं राहतं. आणि अशा त्या ज्ञान चर्चेमध्ये जिथं सगळा हॉल भरलेला आहे, आणि एक छोटा मुलगा, एक मला वाटतं 3-4 वर्षाचा मुलगा असेल, त्यांनी खूप लांबून ते बाजूला ठेवलेले ते चॉकलेट पाहिले. आणि लहान मुलं कशा असतात, निरागस असतात, त्यांना काय फरक नाही पडत, ते त्यांच्या मस्तीमध्ये राहतात. तो मुलगा पाठीमागून आला आणि त्यांनी गुरुदेवांच्या पुढे हात केले. गुरुदेवांनी बाजूला पडलेले बॉक्स मधला एक भरपूर असे चॉकलेट त्याच्या हातात टाकले आणि गेला. तो झाला असं की काही वेळाने तो परत आला, त्यांनी पुन्हा हात पुढे केले गुरुदेवांच्या, आणि गुरुदेवांनी आणखीन पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्याला चॉकलेट दिले. तो परत गेला. आता लोकांच्या मनामध्ये हे सुरू होतं, एवढं सुंदर ज्ञान चर्चा चालू आहे आणि हा एकच मुलगा परत परत काय येतोय. तर असं 2-3 वेळा होतं, बहुतेक 3-4 वेळा होतं. शेवटी गुरु आहे ना, चेहरा पाहून ओळखतात कोणाच्या मनात काय सुरू आहे. तो गुरुदेव बोले कि तुम्हारे मन में यही चल रहा है ना सबके, कि ये एक ही बच्चा आ रहा है और बार बार उसको मैं चॉकलेट दे रहा हूं. तो चॉकलेट लेके तो जा रहा है, लेकिन आपको पता नहीं वो कर क्या रहा है. तो मुलगा ते सगळे चॉकलेट घेऊन पळत पळत पाठीमागे जायचा, आणि त्या वेगवेगळी त्याची अशी एक मोठी टीम तिकडे लहान मुलांची तयार झालेली होती. तो जायचा, ते चॉकलेट त्या मुलांना वाटायचा आणि परत गुरुदेवांकडे घ्यायला यायचा. आणि गुरुदेवांना कळलं होतं की तो तिकडे वाटतोय. मग गुरुदेव म्हणे, ये सब वो कर रहा है, यहाँ से लेके जा रहा है, उधर बांट रहा है, और ये जब तक बांटता रहेगा तब तक उसको मैं देता रहूंगा. काय बोलले गुरुदेव, हा जोपर्यंत वाटत राहणार तोपर्यंत मी याला देत राहणार. म्हणजे जोपर्यंत आपण देत राहू तोपर्यंत आपल्याला मिळत राहणार. काही लोक वाटत तर नाही, पण हिसकून घेतल्याशिवाय राहत नाही. अरे काय घेऊन जाणार आहे आपण आपल्या जीवनामध्ये? 50-60-70 वर्षाचं जीवन आहे, पण त्याला तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, तुटलेले दगडे, काय घेऊन जाणार आहे? एवढीशी जागा. एक दिवस म्हणतात ना, खाली हात आया है खाली हात जाएगा. आणि जर जाताना काही जात असेल तर मला वाटतं हे पुण्यकर्म नक्की माणसाच्या सोबत जातं, किंवा तुम्ही केलेलं कर्म सोबत जातं. तुम्ही चांगलं केलंय तर चांगलं घेऊन जाणार, वाईट केलं तर वाईट घेऊन जाणार. पण असं काय तुम्ही हे काय भांडे कुंडे, काय गाडी बंगला घेऊन जाणार नाही सोबत. म्हणून देह करी जे जे काही, आत्मा भोगी तो नंतर.